प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सबका संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में प्रभु परमेश्वर के नाम में आप सबका मैं स्वागत करता हूं। परमेश्वर ने आपकी आज की शाम हमें एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सके, उनकी स्तुति कर सके, इसलिए हम हमारे जीवित परमेश्वर को धन्यवाद करते हैं। आइए हम अपनी प्रार्थना की अगली चरण में बढ़ते हुए आज देखेंगे कि हम आज परमेश्वर के द्वारा परमेश्वर ने हमें किस तरह से जीवित रखा है, किस तरह से संभाला है, उसकी महिमा करते हैं। तो हम उसके चरणों में आज बढ़ेंगे, ये गीत द्वारा हम उसके चरणों में जाएंगे। मैं चला यीशु के संग चला, अब मेरा ये जीवन यीशु का हो गया। ये गीत होते हुए आप ये गीत मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं, परमेश्वर का नाम ऊंचा करें। आप जिस स्थान पर हैं उस स्थान से ये गीत आप मेरे साथ गाएं। आज हमारे बीच हमारे ब्रदर क्वायर से ब्रदर शारोन काम्बले हमारे साथ मौजूद हैं, तो ये गीत हमारे साथ गाएंगे। उसी तरह से आप ये गीत हमारे साथ गाएं, हमारे साथ दोहराएं और परमेश्वर का नाम ऊंचा करें। चलिए हम ये गीत गाएं। मैं चला यीशु के संग चला, अब मेरा ये जीवन यीशु का हो गया। मैं चला यीशु के संग चला, अब मेरा ये जीवन यीशु का हो गया। रात दिन मैं उसे महिमा देता रहूं, धन्यवाद यीशु, हर पल कहता रहूं, रात दिन मैं उसे महिमा देता रहूं, धन्यवाद यीशु, हर पल कहता रहूं, क्योंकि वो है महान। मैं चला यीशु के संग चला, अब मेरा ये जीवन यीशु का हो गया। मैं चला जिंदगी ये मेरी है मसीहा तेरी, जैसा चाहता है तू, वैसा चला जिंदगी, जिंदगी ये मेरी है मसीहा तेरी, जैसा चाहता है तू, वैसा चला जिंदगी, क्योंकि मैं हूँ तेरा। मैं चला यीशु के संग चला, अब मेरा ये जीवन यीशु का हो गया। मैं चला इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए हम अपनी प्रार्थना की अगली चरण में बढ़ते हुए आज देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आएं और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज द लॉर्ड।
पुन्हा एक आपली भेट त्या देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहो. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये आपल्या सर्वांचं मी देवाचा पुत्र प्रवेशद्वारे सर्वांचं स्वागत करत आहो. प्रथम आपली भेट आज शुक्रवारी होत आहे. दरवेळेस आपण दर बुधवारी एकत्र येत होतो सोशल मीडियाद्वारे. घराघरात आपणची उपस्थिती होती. आता प्रार्थनासह उघडल्यामुळे तो सर्व कार्यभाग बदललेला आहे. तर महिन्यातून आपण 2दा सोशल मीडियाद्वारे फेसबुकद्वारे आपली भेट होणार आहे. तो वार शुक्रवार असणार आहे. तर आज शुक्रवारी आपल्या सर्वांची घराघरात उपस्थिती त्यामुळे आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत. दर शुक्रवारी आम्ही आपल्या देवाच्या वचनातून आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत. आता प्रार्थनासह उघडले तर परमेश्वर किती चांगला याचा आपण अनुभव घ्यावा. देवाच्या वचनातून आम्हाला देव मार्गदर्शन करतो. अजून माहितीसाठीच तुम्ही मंडळीची भेट घेऊ शकतात व अनुभव घेऊ शकतात. तर आज पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मी देवाच्या वतीने स्वागत करत आहो. की आज शास्त्रभागातून आम्ही काही नवीन गोष्टी पाहणार आहोत. काही गोष्टी आम्ही पाहणार आहोत. देवाच्या वचनातून काही गोष्टी आम्ही शोध करणार आहोत. तर महत्त्वाचा हा भाग आहे की नीतिसूत्र आम्ही 9वा अध्याय 10व्या वचनामध्ये पाहतो की देवाचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ होय. देवाचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ. परमपवित्र देवाला ओळखणे हेच खरं ज्ञान आहे. हेच खरं सुज्ञान आहे. तर देवाचं भय ज्ञानाचा प्रारंभ सुरुवात होती. देवाच्या भयाने आम्हाला ज्ञान प्राप्त होतं. आम्हाला देव समजायला लागतो. देवाची ओळख होती. देवाला ओळखणे हेच खरं ज्ञान आहे. बायबल सांगतं की आमची देवाची ओळख झाली पाहिजे. आम्हाला देव समजला पाहिजे. देव कळाला पाहिजे. आम्ही शाळेत जातो. शाळेत आमची सुरुवात ABCDने होती. अबकडने सुरुवात होती. हळूहळू शिक्षण वाढत जातं. हळूहळू आमच्या शिक्षणाचं परिवर्तन होत जातं. सुरुवात ABCDने होती लहान मुलाची. हा प्रारंभ असतो शिक्षणाचा. तसं देवाच्या बाबतीत आम्ही पाहतो की देवाचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ आम्हाला ABCDपासून सुरुवात होते. आणि देवाचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ. देवाला ओळखणे हेच खरं ज्ञान आहे. देवाची इच्छा असते की आम्ही प्रथम देवाला ओळखावं. देवाचं ज्ञान आम्हाला असावं. देवाची ओळख आम्हाला असावी. म्हणजे आमची फसवणूक होत नाही. या जगात कार्य करणं सैतान 8:44 प्रमाणे लबाड स्वभाव तो लोकांना फसवतो. लोकांची फसवणूक करतो. तसं 2 कोरिंथी 4:4 आम्ही पाहतो की या युगाच्या देवतेने लोकांची मने आंधळी करून टाकलेली. यासाठी की देवाची प्रतिमा ख्रिस्त याची स्वार्थ काय, साक्ष काय, तारण काय, जीवन काय लोकांना समजू येत नाही. त्यामुळे लोक बरे होत नाही. लोकांची सुटका होत नाही. सैतान आम्हाला देवाची ओळख होऊ देत नाही. देवापासून आम्हाला लांब ठेवतो. त्यामुळे आमच्या जीवनासंबंधी प्रथम पाया आमचा आहे की आमची देवाची ओळख झाली पाहिजे. आम्हाला देव समजला पाहिजे. देवाचं आम्हाला माहिती पाहिजे. स्वर्गात पृथ्वी अनेक देव अनेक प्रभू आहे. शोधा म्हणजे सापडेल. आम्हाला देव शोधायचा आहे. देवाचं ज्ञान प्राप्त करायचं. तर पुष्कळसं आम्ही असं होतं की आम्ही रोम 10:2 प्रमाणे पावलाने सांगितले की तुम्हाला देवाविषयी आस्था आहे, देवाविषयी आवड आहे, निवड आहे, पण तुम्हाला देवाचं ज्ञान नाही आहे. तुम्हाला देवाविषयी आवड आहे, निवड आहे. आवड निवडणे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करतात, पण तुम्हाला देवाविषयी माहिती नाही, ज्ञान नाही, पूर्ण माहिती नाही. त्यामुळे अडथळा होतो, गोंधळ होतो. मग पावलाची इच्छा होती की तुम्हाला पूर्ण देव समजला पाहिजे. आस्था आणि आवड असणे चांगली गोष्ट आहे, निवड असणे चांगली गोष्ट आहे, पण त्याविषयी माहिती पण पाहिजे. आणि बायबलमध्ये पाहतो कोशे संदेष्टा बोलला
4:6 की देवा माझ्या लोकांना तुझं ज्ञान प्राप्त झालं असतं तर बरं झालं असतं. जर माझ्या लोकांना ज्ञान प्राप्त झालं असतं तर माझे लोकांचा बचाव झाला असता, माझ्या लोकांची सुटका झाली असती. त्यांना देव समजलं असतं, देवाचा मार्ग समजला असता आणि त्या मार्गात ते गेले असते, त्यांचा बचाव झाला असता, त्यांचा उद्धार झाला असता. पण माझ्या लोकांना देवाचं ज्ञान न भेटल्यामुळे माझ्या लोकांचा नाश झाला. ही दुःखदायक गोष्ट आहे. ओशी संडेस्टला दुःख होतं की माझ्या लोकांचा नाश झाला, त्यांना समजलं नाही, ज्ञान नाही भेटलं. कोणीतरी ज्ञान शिकवावं, कोणीतरी माहिती द्यावी, कोणीतरी देवाच्या सेवक संदेशाला पाठवावं आणि त्यांनी आम्हाला ज्ञान द्यायला पाहिजे. ज्ञान फार महत्त्वाचा भाग. अज्ञान धोकादायक आहे, अज्ञान अंधकार आहे. आम्ही अज्ञानामध्ये राहतो आणि आम्ही अंधकारात चालत राहतो. आम्ही काय करतो, कसं करतो समजत नाही आम्हाला, कुठे चाललो आम्हाला समजत नाही. सर्व अंधकारमय असतं आणि अज्ञान अंधकारमध्ये सैतान काम करतो, फसवणूक करतो आमची. म्हणजे येशू ख्रिस्त मला जगात प्रकाश आलेला आहे, योहन 8:12 त्यामुळे आम्हाला प्रकाशात चालावे देवाची इच्छा आहे. म्हणून आम्ही स्तोत्र 119:105 पाहतो की दावीद म्हणाला की तुझं वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, माझ्या मार्गावर प्रकाश आहे, त्या प्रकाशात मी चालतो. देवाचं वचन आम्हाला मार्ग दाखवतं. देवाचं वचनाने आम्हाला देव समजतो, देवाचा मार्ग समजतो, देवाची ओळख होती. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्हाला देवाशी ज्ञान असावं ही देवाची इच्छा आहे. आम्ही अज्ञानात राहू नये. आम्ही काय करतो, प्रत्येक गोष्ट आम्हाला समजली पाहिजे. बायबलमध्ये आम्ही पाहतो की देवाचं सेवक पाऊल प्रेषित 17:22 पाहतो आम्ही की अरेपंकात गावामध्ये तो चालत असताना त्यांनी पाहिलं की पुष्कळ लोक भक्ती करते, उपासना करत आहे. त्या गावातील पुष्कळ लोक एकत्र आल्याने ते भक्ती उपासना करते. फार आनंदाने उत्साहाने ते भक्ती उपासना करत होते, फार आस्थेने करत होते. पावलाने फिरता फिरता पाहिलं की हे लोक कोणाची भक्ती करते, कशी करते. त्यावेळेस त्यांनी पाहिलं आणि त्यावेळेस तो त्या लोकांना त्यांनी प्रश्न केला की तुम्ही कोणाची भक्ती करता, कोणाची उपासना करता, कोण देव आहे, त्या देवाला तुम्ही ओळखता का. त्यावेळेस त्या लोकांना उत्तर देता आलं नाही. पाऊल म्हणला की अज्ञान देवाची, अज्ञानपणे तुम्ही देवाची भक्ती करतात, त्यामुळे तुम्ही अज्ञानातच आहात, तुम्ही अंधकारात आहात. तुम्हाला देवाविषयी आस्था आवड आहे, निवड आहे, पण तुम्हाला देव नाही समजला, देव माहीत नाही तुम्हाला. आज तुम्ही अज्ञानपणे अज्ञान देवाची भक्ती करतात, त्यामुळे तुम्ही अज्ञानातच आहात. त्यामुळे सुधारणा नाही, बदलाव नाही, बऱ्याच गोष्टी नाही. पावलाने त्या लोकांचे डोळे उघडले की तुम्हाला देव समजला पाहिजे, देवाची माहिती पाहिजे. देव आहे, पण देव कोण आहे. देव आहे, देव काय तरी कोण, देव कसा आहे, देवाचं स्वरूप कसं आहे, त्या देवाला मी कसा भेटेल, तो आहे तरी कुठे, त्या देवाची माझी भेट कशी होईल, त्या देवाचा माझा संपर्क कसा होईल, त्या देवाचं दर्शन मला कसं होईल, त्या देवाची बोलाचाली माझी कशी होईल. या सर्व गोष्टीचं ज्ञान आम्हाला हवं आहे. या सर्व गोष्टीची आम्हाला माहिती हवी. याची आम्हाला देव समजला पाहिजे, देवाची ओळख झाली पाहिजे आम्हाला. हाच मी जीवनामध्ये पाया आहे आमचा की देव समजला पाहिजे, देव कळाला पाहिजे, आम्ही देवाला ओळखलं पाहिजे. त्यावेळेस आमचा देवावर विश्वास वाढत जातो. म्हणून आज आम्ही पाहतो की शोधा म्हणजे सापडा. आम्ही शोधतो की देवाचं वचन आम्हाला अंधारातून प्रकाशात घेऊन येते, अज्ञानातून आम्हाला ज्ञान देते, अविश्वासातून आम्हाला विश्वासात घेऊन जाते. हे देवाचं वचन आहे. ते आम्हाला देवाचं मार्गाने घेऊन जाते, आम्हाला देवाची ओळख करून देते. मी या ठिकाणी पाहतो की देवाला ओळखणे हेच खरं ज्ञान आहे. तर देवाला ओळखणे फार महत्त्वाचा भाग आहे.
मी बायबलमध्ये पाहतो, मत्ती 7:21 पाहतो, की प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होत नाही. प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्यांचं स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होत नाही. त्यावेळेस पुष्कळसे लोक म्हणतील येशूला, तुझ्या नावाने भूते घालवली, तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने पुष्कळसं कार्य केलं, पुष्कळशी सेवा केली, पुष्कळशा गोष्टी केल्या, येशूच्या नावाने त्यांनी केलं. तरी येशू कीच त्यांना म्हणला की माझी तुमची ओळख नाही आहे, मी तुम्हाला ओळखत नाही, मजपासून दूर राहा. पहा, जे लोक होते ते येशूला ओळखत होते, येशूच्या नावाने ते सर्व गोष्टी करत होते. तरी पण येशू त्यांना म्हणला की माझी तुमची कधीच ओळख नव्हती. अवनाराचना करणाऱ्यांना माझपासून दूर राहा, मी नाही ओळखत तुम्हाला. हा एक भाग आहे जीवनामध्ये की ओळखीशिवाय कोणत्याच गोष्टीचं कार्य होत नाही, ओळखशिवाय देवाणघेवाण होत नाही. आम्ही भारताचे नागरिकत्व आहोत, आम्ही भारतात राहतो, आम्हाला ओळखपत्र द्यायला लागतं, सरकारच्या माध्यमातून आम्हाला ओळखपत्र द्यायला लागतं, आमची ओळख दाखवावी लागते प्रत्येक ठिकाणी. आधार कार्ड असो, पॅन कार्ड असो, राशन कार्ड असो, वेगळ्यामधून आम्हाला ओळख दाखवावी लागते, आमची कोण आहे आम्ही, या भारताचं आम्ही नागरिक आहोत. ओळखपत्र जे सरकारच्या माध्यमातून आम्हाला भेटते, सरकारही म्हणतो का हा भारताचा आहे, आम्ही म्हणतो भारताचा आहे, आमच्याकडे ओळखपत्र आहे. त्यामुळे आमच्या देशामध्ये आमची देवाणघेवाण होती, सर्व काम आमचे कामकाज व्यवस्थित होतात. ही ओळख आहे, ही देवाणघेवाण आहे. तसं देवाच्या बाबतीत बी आम्ही पाहतो की आमची देवाची ओळख झाली पाहिजे, आमची देवाची देवाणघेवाण झाली पाहिजे, आमचं देवाची बोलाचाली झाली पाहिजे, मेलमिलाप झाले पाहिजे. अनोळखी व्यक्ती संगती आम्ही कधीच काम करत नाही, अनोळखी व्यक्ती संगती आमची कधी देवाणघेवाण होत नाही, बोलाचाली होत नाही, काहीच होत नाही. कारण अनोळखी व्यक्ती ज्याची आमची ओळख नाही. येशू की म्हणला मी तुम्हाला ओळखत नाही, माझपासून दूर जा. मी या ठिकाणी पाहतो की ओळख ही दोन्हीकडून झाली पाहिजे. मी देवाला ओळखतो, मी येशूला ओळखतो, मला देवाची माहिती आहे, तो देव मला ओळखतो का, तो देव मला ओळखतो का. मी आध्यात्मिक गोष्टी बोलतो, मी देवाला ओळखतो, देवाच्या नावाने पुष्कळशा गोष्टी करतो, पण देव मला ओळखतो का, देव माझा ऐकतो का, देवाची माझी देवाणघेवाण होते का, मी जे काय करतो ते देवाला मान्य आहे की नाही, देव स्वीकारतो की नाही. या सर्व गोष्टीची आम्हाला खात्री झाली पाहिजे. पाऊल म्हणला कलसीकरास 2:2 की तुम्हाला जीवनामध्ये खात्री संपत्ती प्राप्त झाली पाहिजे. खात्रीशिवाय आम्ही कोणती गोष्ट करत नाही, आम्हाला खात्री पाहिजे. मुलं शिक्षण घेतात, शिक्षणात पास होतात, त्यांना सर्टिफिकेट भेटतं, खात्री भेटते की पास झाल्यामुळे, त्यामुळे ते पुढच्या वर्गात जातात, त्यांची वाढ होती, उन्नती होती. तसं आमच्या जीवनासंबंधी बी आम्हाला खात्री संपत्ती प्राप्त झाली पाहिजे. देवासंबंधी बी आम्हाला खात्री झाली पाहिजे. हे लोक खात्री म्हणतात की प्रभू आम्ही तुझ्या नावाने सर्व गोष्टी करतो, मत्ती 7:21, तरी येशू म्हणला मी ओळखत नाही तुम्हाला. आमची देवाची ओळख झाली पाहिजे. हेच पाऊल सांगतो तुम्हाला. मला पाऊलाने प्रार्थना केली, ती लोकांसाठी त्यांनी प्रार्थना केली. आम्ही 1:17 पाहतो, त्याने लोकांसाठी सर्वांसाठी प्रार्थना केली की देवा प्रभू येशू ख्रिस्ता या लोकांवर कृपा कर, या लोकांना तुझ्या ओळखी संबंधीचा आत्मा दे, तुझ्या ओळखी संबंधी, तुझ्या प्रगटीकरणासंबंधी यांना आत्मा दे, म्हणजे त्यांना तुझी ओळख होईल, ते तुला ओळखतील, तुझं कार्य ओळखतील, तुझ्या सर्व गोष्टी त्यांना समजेल. यासाठी पावलाने प्रार्थना केली की हे देवा यांना तू ओळखी संबंधी प्रगटीकरणाचा आत्मा दे, यांना समजू दे, कळू दे, यांना ओळख दे, तुझी ओळख होऊ दे, म्हणजे समजू दे यांना.
आणि पुष्कळशा गोष्टी करतो आम्ही, समजत नाही. डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, मनाने वाचतो, तरी पण आम्हाला कधी कधी काय समजत नाही. मग इथं पावलाची प्रार्थना ह्या लोकांना समजू दे. ओळखी संबंधी समजच, EPC 1:17 प्रमाणे यांना ओळख होऊ दे. हीच येशू ख्रिस्ताची प्रार्थना आहे की बापा यांना क्षमा कर, यांना संधी दे, यांना वेळ दे, यांना समजू दे, कळू दे. हा वेळ, हा समय देवाने दिला येशू ख्रिस्ताद्वारे की आम्हाला समजलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आम्ही शोधा म्हणजे सापडेली. यो मला लोक डोंगर पुकरून पुकरून चांदीचा शोध करतात, देवाचा शोध कोणीच करत नाही. पण पुष्कळशा गोष्टी लोक शोधतात, पुष्कळशा गोष्टी वेळ खर्च करतात, शक्ती खर्च करतात, ज्ञान लावतात, पण देवाचा शोध करण्याचं कोणीच नाही. शोधलं पाहिजे आम्ही कोण देव असा आहे की त्याने आकाश पृथ्वी निर्माण केली, त्याच्यावर प्रभुत्व करतो, राज्य करतो. तो देव कुठे आहे, तो कसा आहे, तो कसं काम करतो, त्याची भेट कशी होईल, माझ्या जीवनासंबंधी काय आहे, माझी ओळख काय, या जीवनाचा माझा उद्देश काय, या जीवनात माझा कार्याचा उद्देश काय, हे सर्व गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे. आज आम्ही प्रार्थना करतो, बायबल वाचतो, उपवास धरतो, दानधर्म करतो, चर्चला जातो, चांगल्या गोष्टी, चांगला भाग, हे नित्यनियमाने करावं. हा भाग चांगला आहे. तरी आपण बायबलमध्ये पाहतो की ज्यावेळेस आम्ही लूकशुभवर्तमान 18:9 पाहतो की फरीसी हा मनुष्य देवाच्या मंदिरात उभा राहून प्रार्थना करतो. 2 व्यक्ती देवाच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करतात, एक जाकादार, एक फरीसी. हे देवा, मी नित्यनेमाने तुझी प्रार्थना करतो, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, मी माझं जे उत्पन्न त्यातून मी तुला दशांश देतो, मी तुझ्या आज्ञेचं पालन करतो. इतर लोक चोरी करतात, व्यभिचार करतात, अनेक चुका करतात, ह्या लोकांसारखा मी वागत नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो, मी सर्व गोष्टी व्यवस्थित करतो. अशी त्याची प्रार्थना आहे. तो प्रार्थना करतो, उपवास धरतो, आठवड्यातून 2दा दशांश देतो, इतर लोकांसारखे मी वागत नाही, मी तुझ्या आज्ञेचं पालन करतो, सर्व गोष्टी व्यवस्थित आहे. तरी पण देव त्याची प्रार्थनेला धुडकावून लावतो. तरी देव त्याची प्रार्थनेला मान्यता देत नाही, त्याच्या कोणत्याच गोष्टीला मान्यता देत नाही. दुसरा व्यक्ती जकादार तिथं उभं राहून प्रार्थना करतो, देव त्याच्या प्रार्थनेला मान्यता देतो, देव त्याला स्वीकारतो. आम्ही प्रार्थना करतो, देवाने ऐकली पाहिजे. 2 व्यक्ती प्रार्थना करतात, पण देवाने एकाची प्रार्थना ऐकली, एकाची फेटाळून लावली. 2 व्यक्ती आम्ही उत्पत्ती 4 पाहतो की 2 व्यक्ती देवाला दान देतात, अर्पण देतात. काईन अबेल, 2 भाऊ, दोघेही देवाकडे जातात, दोघेही देवाला अर्पण देतात. एक शेताचं उत्पन्न देतो, एक पशुचं पहिलं जन्मलेलं वस्त्र देतो. देव एकाचा स्वीकार करतो, एकाला नाकार देतो. हाबेलचं देवाने स्वीकारलं, कायनाचं नाकारलं त्यांनी. आम्ही देतो म्हणून देव घेतो नाही, देवाने नाकारलं तिथं. हे फार महत्त्वाची गोष्ट. देव असं करतो. आम्ही 158 जातो, पाहतो, देवाचे लोक म्हणतात, इस्रायल लोक म्हणतात, आम्ही उपवास करतो, प्रार्थना करतो, आमच्या जीवाला आम्ही पीडा देतो, तू का पाहत नाही? आम्ही रात्रंदिवस तुला हाक मारतो, रात्रंदिवस तुला विनवणी करतो, तुला मनवण्याचा प्रयत्न करतो, यासाठी आम्ही आमच्या जीवाला पीडा देतो, उपवास करतो, किती विनवण्या करतो, तरी पण देव ते ऐकत नाही. तेच देव स्वीकारत नाही, देव मान्य करत नाही. पहा, देवाला ओळखलं पाहिजे आम्ही. हा भाग चांगला आहे, प्रार्थना करणे, बायबल वाचणे, उपवास धरणे, दानधर्म करणे, पण मान्यता झाली पाहिजे, पसंत झालं पाहिजे.
या लोकांचं देवाने नाकारलं, मग आमच्या जीवनासंबंधी आम्ही खात्री संपत्ती आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. मी जे आज प्रार्थना करतो, मी जे उपवास धरतो, मी जे दान धर्म करतो, जे मी देवामध्ये करतो, देव मान्य करतो की नाही मान्य? देव ऐकतो की नाही ऐकत? देव स्वीकारतो की नाही स्वीकारतो? याची खात्री संपत्ती तुम्हाला मला प्राप्त झाली पाहिजे. यासाठी आमची देवाची ओळख झाली पाहिजे. ओळखीनंतर देवाणघेवाण आहे. मग आमच्या जीवनासंबंधी पाहा की माझी देवाची ओळख झाली पाहिजे, भेट झाली पाहिजे, भेट. तिथून पुढे सुरुवात होती देवाणघेवाण. हे फार महत्त्वाचा भाग आहे. मी माझं कुटुंबाविषयी सांगितलं, दरवेळेस सांगतो, पण फार महत्त्वाचा भाग आहे. आमचं कुटुंब आहे, आमचे आईवडील शिक्षक आहे, आमचं चांगलंसं कुटुंब आहे, कुटुंबात सर्व गोष्टीची व्यवस्था आहे, सर्व गोष्टी कुटुंबात मुबलक आहे, ज्ञान आहे, बुद्धी, पैसा आहे, सर्व गोष्टी आहे. चर्चला जाणे, प्रार्थना करणे, उपवास धरणे, दानधर्म करणे नित्यने चालू आहे. सर्व गोष्टी आमची व्यवस्था चालू आहे. सर्व समाजात आम्हाला ओळखतात, चर्चमध्ये आम्हाला ओळखतात, आमचं नाव आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित चालल्या. हळूहळू सर्व गोष्टी बदलून गेल्या, हळूहळू सर्व गोष्टी निघून गेल्या. कुटुंबात अशांती आली, कुटुंबात आजार आले, कुटुंबात सैतानी बंधन आलं, कुटुंबात व्यसनं आले, कुटुंबात भांडणं आले, वेगवेगळ्या प्रकारचं कुटुंबात बंधनं आले. सर्व कुटुंबाचं धुळीस मिळालं. घरात व्यसनं, घरात भांडणं लागले, घरात दारिद्र्य आलं, अशांती आली, आजार आले, सैतानी बंधन आलं, कुटुंबाची दानादान झाली आमची. आम्ही प्रार्थना करणारे लोक, 40-40 दिवस उपवास धरणारे लोक होतो, सर्व गोष्टी करणार, तरी पण सर्व निघून गेलं. आमची परिस्थिती सर्व बिघडून गेली. कुटुंबात भय आलं, सर्व कुटुंबाचं नुकसान झालं, दानादान झाली, सर्व घराची मोडतोड झाली. मग आमच्यासमोर प्रश्न आला की आमच्यासमोर प्रश्न आहे की प्रभू येशूच म्हणला येऊन 10 प्रमाणे की मी आलो आहे तुम्हाला देण्यासाठी आलो, चांगल्या गोष्टी घेऊन तुमच्याकडे आलो. मग आमचं असं काय, आमच्या हातातून सर्व निघून गेलं. देव आम्हाला चांगल्या गोष्टी देण्यात आलेला, देवाच्या घरात अन्नाची रेलचेल, आणि तो आमच्यासाठी त्याने येशू ख्रिस्ताला बलिदान दिलं, आणि येशू ख्रिस्ताद्वारे तो आम्हाला सर्व गोष्टी देण्यास तयार आहे. आणि तो येशू ख्रिस्त आला आहे. तो म्हणला की अहो कष्टी भाराकांजून तुम्ही सर्व मजकळ, मी तुम्हाला विसावा देईन. तरी आम्ही विसाव्यात नव्हतो. मी तुम्हाला सर्व गोष्टी देईन, तरी पण आम्हाला काय प्राप्त होत नव्हतं. आमची परिस्थिती बिघडून गेली. का अशी आमची परिस्थिती होती? काय परिस्थिती आम्ही बाहेर येत नाही? का आमचा बदलाव होत नाही? का आमचं परिवर्तन? आम्ही किती प्रयत्न केला, किती बुद्धी लावली, ज्ञान लावलं, प्रवास केला, पैसा खर्च केला, अनेकांचा सल्ला मसलत केला, तरी पण आमच्यामध्ये सुधारणा नाही आली, बदलाव नाही आला, परिवर्तन नाही आलं. आमची इच्छा होती की आमच्या घराचा उद्धार, आमच्या घरात व्यवस्थित पुन्हा एक उभारणी यावी, घरात शांती यावी, घरात आनंद यावा, घरात सर्व गोष्टी व्यवस्थित. प्रत्येकाचं स्वप्न आहे, प्रत्येकाचं स्वप्न. सर्व दिवस असफल झालं. आम्ही करायला गेलो तरी फेल गेलो. आम्ही लोक प्रार्थना करणारे लोक आम्ही होतो, सर्व गोष्टी करणारे लोक होतो, तरी पण अशी आमची अवस्था झाली. का? हा प्रश्न आहे आमच्यासमोर, अनेकांसमोर प्रश्न आहे. आज आम्ही सर्व गोष्टी करतो, प्रार्थना करतो, बायबल वाचतो, चर्चला जातो, सर्व गोष्टी, तरी पण आमच्यामध्ये बदलाव का नव्हत, परिवर्तन का नव्हतं, सुधारणा का नव्हत? आमचं मनोदय पूर्ण का होत नाही? आम्हाला शांती का नाही भेटत? आम्ही आनंदित का नाही राहत? आम्हाला आरोग्य का नाही भेटत?
ज्या कामात आम्ही हात घालतो त्या कामात देवाला यश देऊन मग आम्ही यशस्वी का नाही होत? का आम्हाला मुक्ती प्राप्त होत नाही? शोधा म्हणजे सापडेल. चांगलं चर्चच्या मी मेंबर होतो, चर्चमध्ये आमचं नाव होतं, तरी पण उपयोग नाही. हे शोधायला लागलं. आम्ही शोधा म्हणजे सापडून शोधायला लागलो. का आमची परिस्थिती, ह्या परिस्थितीत आम्ही बाहेर का येत नाही? तुमच्यासमोर मी तोच प्रश्न आहे आज. इरम्या मी 2:22 मला घे देव, आम्ही मला स्वतःला चांगलं करण्याचा प्रयत्न करतो तरी मला चांगलं वागता येत नाही, चांगलं राहता येत नाही. मी स्वतःला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तरी मला बाहेर येता येत नाही. स्तोत्र 49:7 पाहतो की कोणीच भाव आपल्या भावाने बदलाव करू शकत नाही, परिवर्तन करू शकत नाही, सुधारणा करू शकत नाही. तो स्वतःलाही बदलू शकत नाही, दुसऱ्यालाही बदलू शकत नाही. आम्ही स्वतःला बदलू शकतो, इतरांनी बदलू नाही शकत. यासाठी आम्हाला देवाकडे जावं लागतं, शोधावं लागतं. मग त्यावेळेस आम्ही देवाकडे गेलो, देवाचा शोध केला आणि देवाचा शोध करून देवाला हाक मारली, देवाशी आमची परिस्थिती का, आणि या परिस्थितीत आम्ही का बाहेर येत नाही? तो तर आला आहे, तो आमच्यासाठी वधस्तंभ उचलला, बलिदान दिलं, आणि तो म्हणला मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, मग अजून काय भेटत नाही? त्यावेळेस देवाच्या वचनातून देवाने आम्हाला मार्गदर्शन केलं की आमची परिस्थिती अशी काय आहे. देवाने दाखवलं, तुमच्या चुकामुळे तुमची परिस्थिती अशी आहे, तुमच्या अपराधामुळे, तुमच्या पापामुळे तुमची परिस्थिती अशी, त्यामुळे मी तुम्हाला ओळखत नाही. पाप देवापासून, माणसापासून अलग करते. एका माणसाने जगात पाप आलं, आदामाने पाप केलं, पापाचा परिणाम आदामाने भोगल्याने एका माणसाने सर्व जगात पाप पसरलं. सर्वांनीच पाप केलं. रोम 23 प्रमाणे सर्व देवापासून लांब आहे, सर्व देवापासून लांब आहे. तेव्हाच आमची देवाची, आम्ही येशूला ओळखत होतो, येशूची आमची ओळख नव्हती. पाप अपराधामुळे देव आम्हाला ओळखत नाही, आम्हापासून लांब राहतो. 159 प्रमाणे पाप अपराधामुळे तो आमचं ऐकत नाही, आम्हाला दर्शन देत नाही. देवामध्ये आमच्यामध्ये काळभिंत तयार असते. आम्ही किती विनवणी केलं तरी देव आमचं ऐकत नाही. म्हणजे आमची देवाची ओळख नसते. ओळख म्हणजे आम्हाला माहितीच नाही आमचा देव कोण आहे, कसा आहे, तो त्या देवाकडे जायचं कसं, त्या देवाचा मार्ग कसं, त्या देवाला भेटायचं कसं. यासाठी देवाने येशू ख्रिस्ताला पाठवलं. येशू ख्रिस्ताद्वारे देव आम्हाला भेटतो. येशू ख्रिस्ताने आम्हाला मार्ग दाखवला की मार्ग, सत्य, जीवन मीच आहे, माझ्या मागे या, मी जे सांगतो तेच करा, देव भेटेल. प्रत्येक माणसासाठी दे. हेच जीवनामध्ये फार महत्त्वाचा भाग आहे की आम्ही येशूला ओळखतो, येशू आम्हाला ओळखतो का? ओळखीने सुरुवात आहे. आम्ही किती चांगल्या कुटुंबात जन्म आला, किती चांगल्या घराण्यात आमचा जन्म आला, तरी पण आम्हाला देवाची ओळख करून घ्यायला लागते. सुरुवात ABCD होते, तसं आमच्या जीवनात बी ज्ञानाचा प्रारंभ म्हणजे देवाची सुरुवात झाली पाहिजे. ओळखीपासून सुरुवात होती. ओळख नाही तर काय नाही. प्रवेशिकीचं आम्हाला कुटुंबाला ओळखत नव्हतं. आम्ही प्रार्थना करत होतो, आम्ही उपवास करत होतो, दान, सर्व गोष्टी मान्य करत नव्हतो. माझी तुमची ओळखच नाही, माझपासून दूर राहा. आमची देवाची ओळख नव्हती. आम्ही ओळखायचो देवाला, पण देव आम्हाला ओळखत नव्हता. आध्यात्मिक गोष्टी, तुमच्या अपराधामुळे तुमची परिस्थिती अशी, त्यामुळे आम्ही या परिस्थितीत सापडलो होतो. आमच्यात बदलाव होत नव्हता. आम्ही किती काय केलं तरी आमच्यामध्ये सुधारणा होत नव्हत्या. लक्षात ठेवा, आम्ही स्वतःला बदलू शकत नव्हतो, इतरांना बदलू शकत नव्हतो. फेल गेलो लोक होतो आम्ही. नामधारी ख्रिस्ती होतो आम्ही. हेच फार महत्त्वाचे की देव आम्हाला ओळखतो का, आम्ही देवाला ओळखतो, देव आम्हाला ओळखतो का. बायबल सांगतो निर्गम 33:17 फार महत्त्वाचं वचन.
देव मोशेसंगती वेळोवेळी बातचीत करतो, वेळोवेळी देव मोशेसंगती बोलत गेला. मोशेला देव म्हणाला, मोशे वेळोवेळी तुम्हाला प्रार्थना करतो, विनवणी करतो, मी नेहमी तुझं ऐकतो. कारण काय? मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखतो, माझी आणि तुझी ओळख आहे. तू हाक मारून मी तुला उत्तर देतो. ओळख आहे आपली दोघांची. मोशे देवाला ओळखतो, देव म्हणतो मी मोशेला ओळखतो. पाऊल देवाला ओळखतो, देव म्हणतो हा माझा निवडलेला सेवक आहे पाऊल. दावीद माझा आहे, अब्राहम माझा आहे, योसेफ माझा आहे, मोशे माझा आहे. देव सांगतो, देवाचा आत्मा सांगतो, तो खात्री देतो आम्हाला. आमच्या जीवनासंबंधी बी तेच पाहिजे, खात्री संपत्ती प्राप्त झाली पाहिजे. माझ्या कुटुंबाची काही वर्ष फसवणूक झाली, काही वर्ष आम्ही अंधारात होतो. आम्ही प्रार्थना करत होतो, सर्व गोष्टी करत होतो, पण देव मान्य करत नव्हतं. चर्चला जाणे आमचं समाधान होतं. आम्ही चर्चला जातो, वचन ऐकतो, प्रार्थना करतो, सर्व गोष्टी करतो, समाधान होतं. चर्चला जाऊन आलो, समाधान आहे. समाधान नाही, परिवर्तन झालं पाहिजे, बदलाव झाला पाहिजे, सुधारणा आल्या पाहिजे. चांगला दिवस, चांगला वेळ, चांगला समय, चांगल्या गोष्टी देव आमच्याकडे घेऊन येतो. येशू ख्रिस्त मला जुनं ते मी काढून टाकून नवीन गोष्टी तुमच्यामध्ये आणन मी. कारण जुनं आदामापासून आले, नवीन गोष्टी येशू ख्रिस्तापासून येतात. 2 Corinthians 5:17 प्रमाणे. हेच फार महत्त्वाची गोष्ट की आमची देवाची ओळख झाली पाहिजे. ज्यावेळेस ओळख होती त्यावेळेस सर्व गोष्टी सुरुवात होती. त्यावेळेस नव्या नव्या गोष्टी सुरुवात होती. सर्व गोष्टी देव समजला पाहिजे. देव आहे. देव कार्य करणारा देव, देव घडामोडी करणारा देव आहे. आम्ही देव म्हणतो. देव कशाला म्हणतो आम्ही? देव एक निर्माण करता, उत्पन्न करता देव आहे. तो निर्माण करतो, उत्पन्न करतो, तो बनवतो, घडवतो, तो राज्य करतो. तो बनवणारा घडवणारा देव आहे. तो निर्माण करता, उत्पन्न करता देव, तो बनवतो, घडवतो, तो चांगल्या सगळ्या गोष्टी तयार करतो. तो देव ज्यावेळेस आमची देवाची भेट होती तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. जुनं ते काढून नवीन गोष्टी तो आमच्या जीवनात आणतो. माझ्या कुटुंबाने देवाचा शोध केला, आम्ही देवाकडे पश्चाताप केला, देवाकडे क्षमा मागितली, देवाने आमच्या पापाची क्षमा केली, आमचा उद्धार केला, आम्हाला नवजीवन दिलं, पवित्र आत्मा दिला, वरदान दिलं. बदललं तिने आम्हाला. त्यामुळे तुमच्या चुकामुळे तुमची परिस्थिती अशी. पश्चाताप करा, देवाचा धावा करा, येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, देव तुमचा उद्धार करेल. आम्ही देवाच्या वचनाचा स्वीकार केला आणि आम्ही पश्चाताप केला, देवाचा धावा केला, देवाने क्षमा केली, आमचा देवाने उद्धार केला आणि देवाने जीवन दिलं, आम्हाला शांती दिली, आनंद दिला, आशीर्वाद दिले, पवित्र आत्मा दिला. मग देव आम्हाला बोलला, पवित्र आत्म्याचा देव आमच्याशी बोलू लागला. आता मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही हाक मारा, मी तिकडे येईन. मी व्यक्तीच्या नावाने तुम्हाला ओळखतो. मी तुमचं माझ्या जीवनी पुस्तकात नाव लिहितो. तुम्ही माझे आहात, तुम्ही माझे आहात, तुम्ही माझे पुत्र कन्या आहात, मी तुमचा देव आहे. येशू ख्रिस्त मला लूक 10:20 प्रमाणे की देव सार्वकालिक जीवनी पुस्तकात नोंद करतो. देव मला आता मी तुम्हाला ओळखतो. तो हाक मारण मी उत्तर देईन. फार मोठी गोष्ट झाली. ओळख करून घ्यायला लागते आम्हाला. आमची देवाची ओळख नव्हती, त्यामुळे परिवर्तन तर बदलाव नव्हतं, सुधारणा नव्हती. प्रार्थना करणे, बायबल वाचणे, सर्व गोष्टी करत होतं, तरी पण देव ते मान्यता देत नव्हतं. त्यामुळे फलप्राप्ती नव्हती, सुधारणा नव्हती, बदलाव नव्हता आणि देवाचे आशीर्वाद नव्हते. देव भेटल्यानंतर सर्व बदलतं. देव आल्यानंतर सर्व जुनं ते काढून टाकतो, नवीन गोष्टी सुरुवात करतो. ते नवीन गोष्टी आमच्या जीवनात आल्या, जुन्या जे गोष्टी काढून टाकल्या
पापाचे परिणाम सर्व काढून टाकले. आजार, सैतानी बंधन, अशांती, अशुद्ध आत्म्याचं बंधन आहे, अनेक प्रकारचे मृत्यू, यातून देवाने बाहेर काढला आम्हाला. त्याने आमचा उद्धार केला, आम्हाला जीवन दिलं, आम्हाला सर्व गोष्टी दिल्या. तो म्हणला आता माझी सेवा करा, माझं कार्य करा. मी तुमचं घर बांधलं, मी तुमचं घर सुंदर केलं. आता मी तुम्हाला ओळखतो, माझी ओळख लोकांना करून द्या. स्वार्थ सांगा, साक्ष ना, अनेक घरं जाऊन स्वार्थ सांगा. मी ज्या मार्गाने तुम्ही आला त्या मार्गाचं लोकांना शिक्षण द्या. त्यांची प्रार्थना करा, लोकांना मी वाचवेल, लोकांना माझी ओळख करून द्या. हेच फार महत्त्वाचा भाग आहे की आमची देवाची ओळख झाली पाहिजे आणि याची खात्री संपत्ती प्राप्त झाली पाहिजे. येशू ख्रिस्त मला पवित्र आत्मा येईन, सत्याचा आत्मा येईन, तो तुम्हाला सत्यात घेऊन जाईल, सर्व गोष्टी तुम्हाला शिकवेल, सर्व गोष्टी तुम्हाला सांगेल, सर्व गोष्टी तुम्हाला दाखवेल. योहान 14:26 प्रमाणे की सर्व गोष्टी तुम्हाला दाखवेल, तो तुमच्याशी बोलेल, तो तुम्हाला खात्री देईन. रोम 8:14 प्रमाणे देवाचा आत्मा तुम्हाला खात्री देईन की तुम्ही देवाचे मुलं झाले आहात. देवाचा आत्मा तुम्हाला खात्री देईन की तुम्ही आता देवाची मुले आहात. हेच तर खरं ज्ञान आहे. ते देवाची भक्ती आम्ही उपासना, त्या देवाला आम्ही ओळखलं पाहिजे, आमची ओळख झाली पाहिजे. हे आम्ही शास्त्रभागातून पाहतो. देवाची आमची भेट झाली पाहिजे. आम्ही कैक वर्ष आम्ही अंधकारात होतो, कैक वर्ष आम्ही अंधकारात होतो. देव आहे पण देव ऐकत नव्हता, कारण आमची देवाची ओळखच नव्हती. पण आता देवाची ओळख आहे. 32 वर्ष देवाचं कार्य चालू आहे. 32 वर्ष देव काम करत आहे. तो आम्हाला मार्गदर्शन करत आहे. तो मंडळीला चालवत आहे. या मंडळीतून त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले, अनेकांचा उद्धार केला. 200 ते 2000 त्यांनी मंडळी तयार केली. त्यांनी आपली लोकांना ओळख दिली, लोकांनी बी आपली ओळख करून घेतली. लोक वाचले. देव आहे, तो देण्यासाठी आला आहे. सुका भाकरीचा तुकडा खाऊन पाणी का प्यावं? देवाच्या घरात अन्नाची रेलचेल आहे, मग आम्ही कसं रिकामी का आहो? देव आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. देव आम्हाला तारण देण्यासाठी आला आहे. देव आम्हाला मुक्ती देण्यासाठी आलेला आहे. देव आम्हाला शांती देण्यासाठी आला आहे. देव आम्हाला आरोग्य देण्यासाठी आलेला आहे. अनेक गोष्टी देण्यासाठी आलेला, मग आम्ही रिकामी का राहावं? यासाठी प्रथम आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे. देवाची आमची ओळख झाली पाहिजे. एक पाऊल आम्ही उचललं पाहिजे. खात्री करून घेतली पाहिजे. पुढे मग देवाणघेवाण सुरू होती. मग देवाचं ज्ञान, भय म्हणजे देवाचं ज्ञान, परमपवित्र ओळखणे, हेच खरं ज्ञान आहे देवाला. देवाला ओळखा, देवाची ओळख करून घ्या, खात्री संपत्ती प्राप्त करून घ्या. देव आला आहे नुसती प्रार्थना भक्ती उपासना करून घेण्यासाठी आला, तो कार्य करण्यासाठी आलेला आहे. तो तुमचे माझे आशु पुसण्यासाठी आलेला आहे. तुम्हाला मला तो मुक्ती देण्यासाठी आलेला आहे. दुःखाचं सांत्वन करण्यासाठी आलेला आहे. लोकांच्या आशु पुसण्यासाठी आलेला आहे. आजारांना तो आरोग्य देण्यासाठी आलेला आहे. दारिद्र्याला तो चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. पापी लोकांना तो तारण देण्यासाठी आलेला आहे. मरणातून लोकांना जीवन देण्यासाठी तो आलेला आहे. आम्हा सर्वांसाठी देव आलेला आहे. आम्हाला जाऊन देवाची भेट घेतली पाहिजे. आम्ही खटपट केली पाहिजे. आम्ही एक पाऊल उचललं पाहिजे. येशू ख्रिस्त म्हणला, अहो कष्टी भाराका देऊन तुम्ही सर्व माझकडे या, देव विसावा देईन. आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे. देवाचं शिक्षण ऐकलं पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही क्रिया केली पाहिजे. देव काम करतो, अवघड असं काय नाही. देवाने येशू ख्रिस्ताला सर्व सोपं केलं. पण बेस ओळख इथं देवाणघेवाण सुरू झाली. देवाने आम्हाला शिक्षण दिलं, मला शिक्षण दिलं, कुटुंबाला शिक्षण, मंडळीला दिलं. यहोशा म्हणाला, यहोशा
तू बसल तर मी बसेल, तू उठल तर मी उठेल, तू चालल तर मी तुझ्यावर चालेल, तू बोलल तर मी ऐकेल, मी बोलेल तर तू ऐकल, असा मी देव आहे. तू जाईल तिकडे तुझ्याबरोबर मी जाईल, जाईल तिकडे तुझ्याबरोबर मी मदत करेन, सहाय्य करेन. ओळखलं पाहिजे आम्ही आमच्या देवाला. आमचा देव एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. तो निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. तो बनवणारा घडवणारा देव आहे. तो सर्व बदलाव करणारा देव, तो परिवर्तन करणारा देव, तो सुधारणा करणारा देव आहे. तो जुन्या गोष्टीकडून नवीन गोष्टी आणणारा देव आहे. तो अजून आम्ही जुन्या गोष्टीमध्ये अडकलेलो का, जुन्या गोष्टींमध्ये अडकलो तर देव नव्या गोष्टी आणण्यासाठी आलेला आहे. देवाची भेट आमच्यामध्ये नवीन गोष्टी आणतो. देव आमचं हित करतो, आमचं कल्याण करतो, त्याला आम्ही देव म्हणतो. की देव कोण आहे, देव कसा आहे, देव कुठे आहे, त्या देवाकडे मी कसं जाऊन, त्या देवाला कशी प्रार्थना करून, देव कसं माझं ऐकेल, मला कसं समजेल कोण खरा देव आहे. तर थोडक्यात आम्ही पाहतो की देव म्हणजे एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. तो निर्माण करतो, उत्पन्न करतो आणि त्याच्यावर राज्य करतो, त्याला आम्ही देव म्हणतो. की जो निर्माण करतो, उत्पन्न करतो, त्याच्यावर राज्य करतो, तो नेहमी चांगलंच करतो. लक्षात ठेवा. आम्ही उत्पत्ती 1:31 मध्ये पाहतो, देवाने सर्व आकाशपती सृष्टी तयार केले, सर्व काही निर्माण केलं, उत्तम असं निर्माण केलं. त्याने पाहिलं सर्व उत्तम आहे, कारण देव उत्तम असल्याने तो सर्व उत्तमच तयार करतो. त्याचा स्वभाव, त्याचा गुण आहे की तो निर्माण करतो, उत्पन्न करतो, चांगलं बनवतो. तो चांगल्या गोष्टी तो तयार करतो. तो स्वभाव आहे. आमच्या संबंधी तीच गोष्ट. ते देवाकडे आम्ही जातो, तो निर्माण करता उत्पन्न करता. आम्हाला समजलं पाहिजे की तो बनवणारा घडवणारा देव आहे. त्याने आकाश पृथ्वी सृष्टी सर्व निर्माण केली आणि सर्व चांगलं आहे. मग तो चांगला देव आहे, तो चांगलं निर्माण करतो. आज मी तो सर्व गोष्टी निर्माण करतो, चांगल्या गोष्टी. त्याचा स्वभाव आहे, त्याचा गुण आहे, त्याचं सामर्थ्य आहे, त्याला आवड असं काहीच नाही. आज मी तो सर्व गोष्टी निर्माण करतो, चांगलं करतो. काय चांगलं? वाईट माणसाला तो चांगला माणूस बनवतो, बिघडलेला माणसाला तो चांगला माणूस बनवून दाखवतो. आजारामध्ये तो आरोग्य निर्माण करतो, मेल्यामध्ये तो जीवन निर्माण करतो, जे गेलं ते परत तो आणून देतो, जे मोडतर झाले ते तो उभारणी करतो. तो देव, त्या देवाचा आम्ही शोध करतो. देव तो बनवणारा घडवणारा देव आहे, नव्या गोष्टी आणणारा तो देव आहे. वाईट माणसामध्ये चांगला माणूस तयार करतो. तुम्ही मी नाही तयार करू शकत. आजारामध्ये तो आरोग्य निर्माण करतो, मेलण्यामध्ये तो जीवन तयार करतो, शापेलामध्ये तो आशीर्वाद तयार करतो, तो बंधनं तोडून माणसामध्ये तो मुक्ती आणतो, मोकळं करतो. माणसं जे गेलं त्याची तो भरपाई करतो, जे मोडतर झाले त्याची तो उभारणी करतो. तो चांगला देव, तो नेहमीच चांगलंच करतो. आमच्या जीवनासंबंधी प्रश्न पुष्कळ मनोदय पुष्कळ गोष्टी आहे, तो पूर्ण करून आम्हाला आनंदित करतो. तो चांगला देव आहे, तो चांगला करण्यासाठी आलेला आहे. तो आमचं हित, आमचं कल्याण करण्यासाठी आलेला आहे. आमच्या जीवनासंबंधी, आमच्या कुटुंबासाठी तो आलेला आहे. तो सर्वांसाठी आलेला आहे. तो कोण आहे? तो बनवतो, घडवतो, माणसं तयार करतो. तो माणसं, तो कुटुंब तयार करतो. बिघडलेले कुटुंबे, मोडतं झालेले कुटुंबे, विखरलेले कुटुंबे तो तयार करतो. चांगलं कुटुंब तो तयार करतो. चांगला पती, चांगलं पत्नी, चांगले मुलं तो तयार करतो. चांगलं नोकरी, चांगलं शिक्षण तो तयार करतो. चांगला दिवस तो दाखवतो, चांगलं वातावरण तो तयार करतो. तो देव जो उत्तम आहे, उत्तम गोष्टी तो आमच्याकडे जीवनात आणतो.
आम्ही आनंदित राहावं, आम्ही सुखी राहावे, देवाची इच्छा असते. म्हणून तुम्हाला मी आलो आहे, तुम्हाला चांगल्या गोष्टी देण्यासाठी आलो आहे, तुम्हाला बनवण्यासाठी घडवण्यासाठी आलो आहे. तो उत्पन्न करता, निर्माण करता, तो आमच्यामध्ये निर्माण करतो या सर्व गोष्टी. आम्ही सर्व गमावलं, परत तो सर्व निर्माण करतो. आम्हीचं सर्व गेलं, सर्व परत तो एक करतो. तो देव की तो काहीतरी करतो काम. यांनी सृष्टी निर्माण केली, सर्व निर्माण, आज बी तो उत्पन्न करतो, बनवतो. कुटुंब बनवतो, मंडळी बनवतो, सेवक बनवतो, संदेष्टे बनवतो, सर्व गोष्टी तयार करतो. या संबंधी मी पुढे बोलेल. पुढे पुन्हा आपली भेट होईल 15 दिवसांनी. त्यावेळेस मी काही गोष्टी दाखवेल. देव कोण आहे, देव कसा आहे, तो कसं काम करतो. आज 32 वर्ष तो आमच्याकडे काम करतो, कसं आमचं काम करतो, कसं तो त्यांनी मंडळी तयार केली, कसं लोकांना त्यांनी बरे केली, कसं लोकांना त्यांनी बदललं, व्यसनातून बाहेर काढले, आजारातून बाहेर काढले, मोठमोठे कॅन्सरसारख्या आजारातून बाहेर काढले, सैतानाला बंधनातून लोकांना बाहेर काढलं, दारिद्र्यातून लोकांना बाहेर काढलं, धुळीतून उकिरड्यातून कंगाल लोकांना त्यांनी उचललं, चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवलं, लोकांना त्यांनी जीवनात मरणातून त्यांनी जीवन दिलं, कुटुंब बांधली, त्यांनी मंडळी तयार केली, उद्योग तयार केले, शिक्षणात मुलांना तयार केलं, ज्या घराची मोडतोड त्यांची घरं उभारणी करून चांगलं घराघरात शांती आणली, आनंद आणला. हेच तुम्हाला पुढच्या वेळेस मी सांगेल. कोण देवी, कुठे देवी, तो कसा आहे, त्याकडे मी कसं जाऊ, त्याची माझी भेट कशी होईल, तो कसं काम करतो, कसं त्यांनी आमच्या जीवनात काम, म्हणजे बायबलमध्ये पाहतो मी कसं काम केलं, कसं निर्माण केलं, उत्पन्न केलं, आज बी तो काम करतो. त्यांनी माझं घर बनवलं, माझ्याबरोबर त्यांनी 660 घरं बनवली, कुटुंब तयार केली, मंडळी तयार केली. कसे लोक होते, कोण व्यसनात होतो, कोण जुगारात होतो, कोण आजारात होतो, कोण सैतानी बंधनात होतो, कोण गुन्हेगारीमध्ये होतं, कोण मानसिक संतुलन बिघडलेलं होते, कोण कर्जबाहेर होते, कोण दारिद्र्यात होते, कोण सैतानी बंधनात जखड लोक होते, कोण अविश्वासी होते, काही भांडणं करणार होते, तंटा करणार होते, अनेक प्रकारचे जखड लोक होते. असे लोक देवाने बदलून टाकले, अशा लोकांना देवाने बनवलं, घडवलं. अशा लोकांची साक्षी घेऊन पुढच्या 15 दिवसानंतर मी शुक्रवारी येईन. त्यावेळेस मी दाखवलं की देव म्हणजे काय आहे, देव कशाला म्हणतात, आणि देव कसं काम करतो. बायबलमध्ये आता बी तो कसं काम करतो, तो बदलला नाही. मला किती आज बी तो आहे. पण आज आम्ही प्रथम पाहिलं की माझी देवाची ओळख झाली का नाही ही खात्री करून घ्या. खात्री संपत्ती पाहिजे. पाऊल मला ज्ञान आहे, आस्था आहे, पण खात्री झाली पाहिजे तुम्हाला देव आहे. आणि तो आज माझी प्रार्थना ऐकतो, आज म्हणजे तो उपास मान्य करतो, आज मी दे काय देतो ते देव मान्य करतो, जे काय करतो देव तिथं आहे. मी हाक मारतो तो काम करतो. समजलं पाहिजे, कळालं, मग खात्री झाली पाहिजे. माणसापासून नाही, सरकारचे सरकारपासून, देवाचे देवापासून पाहिजे, खात्री झाली पाहिजे. रोम 8:14 प्रमाणे आम्हाला खात्री संपत्ती प्राप्त झाली पाहिजे. माझ्या कुटुंबाची फसवणूक झाली काही वर्ष. देव आम्हाला ओळखत नव्हतं, पण आम्ही म्हणलं देवाला ओळखतो. पण आता देवाची आमची ओळख झाली. आम्ही म्हणतो देवाला आम्ही ओळखतो, देवही म्हणतो मी तुम्हाला ओळखतो, तू माझा आहे, मी तुझा देव आहे. खात्री करून घ्या. दर महत्त्वाचा भाग काही गोष्टी मी पुढच्या 15 दिवसानंतर पाहू शुक्रवारी. आता महत्त्वाचा भाग की प्रार्थना सुरू झालेला आहे. सर्व नवीन सभासद जे मेंबर पाहतात, जे नवीन लोक आहे, जे सोशल मीडियाद्वारे आमच्याशी संपर्क करतात, वेळोवेळी उपस्थित राहतात, संदेश ऐकतात, वेळोवेळी आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करत आहोत. असं सर्वांना जे लोक वेळोवेळी संदेश ऐकतात अशा लोक सर्वांना आम्ही आमंत्रण देतो. आता प्रार्थना उघडलेले परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घ्या. संजय जी ठाकूर मिनिस्टरवाले देव काम करत आहे. सत्यजीवन मंडळी फेलोशिपद्वारे येरड्या भागात देव कार्य करत आहे. आम्ही सर्वांना आमंत्रण देतो की परमेश्वर किती चांगला अनुभव आम्ही घेतला. तुम्ही बी मंडळीला भेट द्या, अनुभव घ्या. दर मंगळवारी सायंकाळी 7 ते 9 आम्ही बॅचेस तयार केलेले.
आम्ही आध्यात्मिक शिक्षण लोकांना देतो, देवाने शिकवल्याप्रमाणे लोकांसाठी आरोग्याच्या प्रार्थना करतो आणि लोकांना देवाच्या मार्गात घेऊन जातो. जे असेल ते प्रज्वलित होतं आणि जे नसेल ते त्याला भेटावं ही आमची खटपट असते. खात्री संपत्ती प्राप्त झाली पाहिजे, हे फार महत्त्वाचा भाग आहे. मग आम्ही सर्वांना आमंत्रण करतो. खाली नंबर आहे, नंबरद्वारे तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क करू शकतात, विचारपूस करू शकतात. पण दर मंगळवारी नवीन लोकांना आम्ही आमंत्रण करतो. जे दुःखी आहे, जे कष्टी आहे, जे आजारात आहे, त्रासात आहे, बंधनात आहे, जे दारिद्र्यात आहे, जे कर्जात आहे, त्यांच्या घराघरात अशांती, घराघरात या असफल झालेले लोक आहे, अपयशी झालेले लोक आहे, त्यांचे स्वप्न योजना फेल गेले लोक आहे, जे गोंधळात आहे, जे वादळात सापडले लोक आहे, अशा सर्वांना आम्ही देवाच्या वतीने आमंत्रण देत आहोत. देव आहे, देव आहे, देव आहे. तुम्ही येऊन मंडळीला भेट द्या, त्यानंतर सर्व गोष्टी तुम्हाला समजेल. अनुभव घ्या. तुम्ही ज्या चर्चला जाता तुमच्या चर्चची मेंबरशिप तुमच्या चर्चमध्ये राहू द्या. आम्ही कोणाची चर्चची मोडतोड करता, पण तुम्ही येऊन अनुभव घ्या. सत्यजीवन मंडळी फेलोशिपमध्ये देव काम करते. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये सोशल मीडियावर काम करते. आणि सत्यजीवन मंडळी चर्चमध्ये पण देव काम करते वेगळं माध्यम. तर तुम्ही भेट द्यावे आणि देवाची ओळख करून घ्यावी, देवाचं गौरव व्हावं. ठीक आहे, प्रेज लॉर्ड. आता आम्ही प्रार्थना करणार आहोत सर्वांसाठी, जे उपस्थित लोकांसाठी. आपण सर्वजण देवाचरणी जाऊया. आम्ही देवाकडे प्रार्थना करणार, विनंती करणार आहोत. चला आपण देवाकडे जाऊया. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ करणार बापा, धन्यवाद, मान, सन्मान, गौरव पुन्हा करून मी तुझ्या चरणी येतो प्रभू. तुझी दया, तुझी कृपा, तुझे प्रतिष्ठा, मी तुझे आभार मानतो परमेश्वर. आज तुझ्या वचनातून परमेश्वर आम्हाला तू बोध केला परमेश्वर. देवाचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ परमेश्वर. परमपवित्र देवाला ओळखणे हेच खरं ज्ञान आहे परमेश्वर. प्रभू आम्ही देव तुला ओळखावं परमेश्वर, तुझी आमची ओळख व्हावी परमेश्वर. या रिप्रमाणे आम्ही प्रत्येकाला तू सहाय्य मदत कर परमेश्वर. तुम्हाला आम्ही जे हरवले ते शोधावं असं तारास आला परमेश्वर. तू आमची भेट घेण्यासाठी आला परमेश्वर. तर प्रभू आम्ही त्या भेटीसाठी तयार राहण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य मदत कर परमेश्वर. तू म्हणतो की जीवनामध्ये देवाची ओळख होणे, खात्री संपत्ती प्राप्त करणे हे फार महत्त्वाचा भाग आहे परमेश्वर. आम्हाला देवाविषयी आस्था आहे, देवाविषयी आवड आहे, पण आम्ही देवाचं अजून ओळख नाही. यासाठी परमेश्वर आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य मदत कर परमेश्वर. ज्या विश्वासाने परमेश्वर हे लोक सर्व तुझ सर्व उपस्थित आहे परमेश्वर, या प्रत्येकाला तुझी अधिकाधिक ओळख करून दे परमेश्वर. अधिकाधिक विश्वासात घे परमेश्वर, व अधिकाधिक त्यांना प्रकाशात घेऊन तू ज्ञान दे परमेश्वर. विशेष करून परमेश्वर जे प्रार्थना असतं तो उघडला परमेश्वर, तर मंगळ प्रार्थनेसमोर त्यांचा मार्ग खुला कर व त्यांना अनुभवणे अनुभवित कर परमेश्वर. आज हे सर्व नवीन जे लोक उपस्थित आहे परमेश्वर, या प्रत्येकाला तू आशिष दे परमेश्वर. प्रत्येकाची आशा आहे, प्रत्येकाचे मनोदय, प्रत्येकाचे स्वप्न तुझ्या नामात पूर्ण कर परमेश्वर. त्या जे आजारी प्रवेशच्या नामात त्यांना बरे कर परमेश्वर. जे सैतानी बंधनात त्याच्या नामात त्यांना मुक्त कर परमेश्वर. प्रत्येकाचे मनोदय, उद्योगासंबंधी, शिक्षणासंबंधी जे मनोदय प्रवेशच्या नामात त्यांचे मनोदय पूर्ण कर परमेश्वर. ज्या क्षेत्रात त्याच्या क्षेत्रात त्यांच्या प्रयत्नात तू यश दे, अनुभव दे परमेश्वर. तुझं गौरव असं तू कर परमेश्वर. घराघरात तू कार्य कर, घराघराची उभारणी आहे, घराघरात शांती आहे, घराघरात आनंद द्यावा, घराघरात तुझी आशिष यावे. याडी घराघरात तू कार्य करीस आमचं विनंती करतो परमेश्वर. जो मार्ग या लोकांना तू दाखवला त्या मार्गासाठी या लोकांना तू सहाय्य मदत कर परमेश्वर. व तुझा अनुभव दे परमेश्वर. व तुझ्या गोष्टी त्या प्रत्येकाला तयार कर परमेश्वर. तुझ्या तारणासाठी प्रत्येकाला तयार कर परमेश्वर. तुझ्या खात्रीसाठी प्रत्येकाला तयार कर परमेश्वर. मन तुझी कृपा लोकांना ठेव परमेश्वर. आज तू केलं सर्व कर आभार मानतो. सर्व तुझ्या हाती राहो, सर्व गोष्टी तुझंच गौरव हो. प्रवेश नावानं मागतो म्हणतो आहे, आमीस. ठीक आहे, प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा आपली भेट 15 दिवसानंतर शुक्रवारी होईल. त्यावेळेस मी तुम्हाला माहिती देऊ कोणत्या तारखेला येऊ. पण आमची भेट आता शुक्रवारची होईल 15 दिवसांनी. त्यावेळेस पुढील गोष्ट मी पाहू, देवासंबंधी पाहूया. पण तुम्ही भेट द्या आणि परमेश्वर किती चांगला अनुभव घ्या. खाली नंबर देते, त्यानुसार तुम्ही संपर्क करा. देव तुम्हाला सुरक्षित ठेव, आनंदित ठेव. प्रेज लॉर्ड.